तुम्ही बघाल इकडे वेगवेगळ्या पद्धतीची फुलं लावलेली आहेत आतमध्ये एंट्रन्सलाच. आणि नमस्ते विजया मॅडम, कसे आहात? बघाल इथं सुंदर पद्धतीने रांगोळीचं काढायचं काम चालू आहे. अरे योगेश, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. संदेश दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. अरे जेदे सर, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर. दसऱ्याच्या हार्दिक अशा शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार, मी मराठी कवी विशाल पवार स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आमच्या कंपनीमध्ये दसऱ्याच्या निमित्ताने आज जे काही फेस्टिवल चालू आहे, आज सगळे जे आनंदाने काय रांगोळी काढण्यात काही जण दंग आहेत आणि काही जण कंपनीमध्ये सजावट करण्यामध्ये दंग आहेत. आज आम्ही देखील या इव्हेंटसाठी आलेलो आहोत. आज आपण तो पूर्ण व्हिडिओ या इव्हेंटच्या माध्यमातून बघणार आहोत. माझ्यासोबत आज आहे मंगेश गवळी, माझा मित्र. तर आम्ही दोघेजण कोऑर्डिनेट करून हा व्हिडिओ किती चांगल्या पद्धतीने बनवता येईल तो बनवायचा प्रयत्न करू नक्कीच. चला तर भेटूया आपण पुढे. तुम्ही बघाल इकडे वेगवेगळ्या पद्धतीची फुलं लावलेली आहेत आतमध्ये एंट्रन्सलाच. आणि नमस्ते विजया मॅडम, कसे आहात? दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आणि अशा पद्धतीने आम्ही सुंदर सजावट केलेली आहे. तर आपण पुढे पुढे जाऊन कव्हर करू जितकं काय होईल ते. पूर्ण सुंदर अशा पद्धतीमध्ये दसऱ्याचा इव्हेंट आपण कव्हर केलेला आहे इकडे सुद्धा. तर आता एकंदरीत आपण बाहेर रांगोळी कशी काढायचं चाललंय त्या संदर्भात आपण बघूया की मुलींची कशी धावपळ चालू आहे रांगोळी काढण्यासाठी. तर तुम्ही बघाल इथं सुंदर पद्धतीने रांगोळीचं काढायचं काम चालू आहे. अरे योगेश, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. संदेश दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. हो हो, डेफिनेटली. खूप सुंदर वातावरणात दसऱ्याचं चालू आहे. दसऱ्याचं या साईडला सुद्धा खूप सुंदर पद्धतीने रांगोळी काढायचं चाललेलं आहे. एक सुंदर इथे काही लोकांची फोटोग्राफी देखील चाललेली आहे. वेगवेगळे लोक इथे फोटोग्राफी देखील करत आहेत. तर आपण जाऊया आता आतमध्ये मंदिराच्या एंट्रन्समध्ये. हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. आता आपण या नवीन ऑफिसमध्ये देखील आलेलो आहोत. आणि अरे जेदे सर, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर. दसऱ्याच्या हार्दिक अशा शुभेच्छा तुम्हाला. तर हे आहेत आमचे अमोल जेदे सर, क्यूसी रिव्ह्यूवर. सर काय सांगाल दसऱ्याच्या निमित्तानं शुभेच्छा काय द्याल? आपल्या इथे स्वित्झर्लंडमध्ये सालावतप्रमाणे दसरा आयोजित केला जातो. तर तुम्ही आता विशाल बरोबर आपण हा व्लॉग बनवत आहोत. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघत आहात की कसं वातावरण चाललंय आणि कसं तयारी चालली दसऱ्यानिमित्त. आणि थोड्या वेळामध्ये आपल्या इथे डीजे वगैरे पण लागणार आहे. तर आम्ही फुल एन्जॉय करणार आहे. हो, थँक्यू. धन्यवाद. पण खूप एन्जॉय करायचं. खूप डान्स एकदम फुल हवा करायची. मंगेश काय सांगशील? आज जो कार्यक्रम आपल्याकडे आयोजित केलेला आहे त्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवसाची दुसरी खासियत म्हणजे आज आपले मित्र कवी विशाल पवार यांचा वाढदिवस देखील आहे. आणि तर त्याबद्दल त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला. हो. आणि आज आपल्याकडे जो कार्यक्रम चाललेला आहे त्या कार्यक्रमाचा आपण सर्वजण खूप आनंद घेणार आहे आणि एन्जॉय करूया. बस. आता आपण ऑफिसमध्ये आलेलो आहोत. इथे देवीची पूजा करायचं काम चालू आहे. कविता मॅडम आणि विजया मॅडम देखील येत आहेत. मॅडम नमस्ते, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. अरे बाहेर या तुम्ही, आता बाद झालं काम वगैरे. चला जाऊया. ठीक आहे, तुमचं काम संपवा आणि या बाहेर. ओके ओके, चालेल. या मग. हो, थँक्यू मॅडम. अशा पद्धतीने सजावटीचं काम सगळीकडे चाललेलं आहे. आता आपण बघून आलो की तिथे देवीची फ्रेम देखील बसवलेली आहे आणि सजावट केलेली आहे. तर बघूया अजून कोणी भेटतंय का. तर अरे गणेश सर, हॅपी दसरा. हॅपी दसरा तुम्हाला. काय म्हणता बाकी? मस्त मजेत. कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. काय सांगाल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना आजच्या दिवसाबद्दल? आजचा दिवस म्हणजे आपल्यासाठी स्पेशल आहे. अच्छा. कारण वर्षभर आपण जे काम करतो बरोबर त्यातला हा एक दिवस आहे की तो आपण एन्जॉय करतो पूर्ण. आणि दसरा म्हणजे आपल्या मराठी माणसांचा मोठा सण आहे. क्या बात आहे. त्याच्यासाठी आज सर्वांना शुभेच्छा माझ्याकडून दसऱ्याच्या. आणि सर्वांनी एन्जॉय करावा एक इच्छा.
तुम्ही पण नक्कीच एन्जॉय करा. नक्कीच सर तुमच्या सूचना सर्वजण पाळतील आणि खूप एन्जॉय करतील. पण डान्स बाकी तुमचा आम्हाला बघायचा आहे. खूप नक्कीच. खतरनाक डान्स असतो नक्कीच, तुमचा. नक्कीच. 100%. या वर्षी देखील फुल एन्जॉय करून डान्स करायचा आपल्याला. आमचा डान्स बघायला नक्की यायचं. यावंच लागतंय काय? ओके चला. ओके चालेल. आता पुन्हा एकदा ऑफिसमध्ये जाऊन येतो. जरा थोडंसं काम आहे. बघूया काम कोण मिळतंय का. अरे भूषण सर. विशाल, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या अरे, शुभेच्छा thank you. आणि दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला देखील दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. हो, धन्यवाद. राहुल सर दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुलाही दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुझ्या ब्लॉग तर्फे सर्वांना स्वायझराच्या पूर्ण ग्रुपला हो थँक्यू. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. काय सांगाल, काय दसऱ्यानिमित्त तुम्ही सांगाल प्रेक्षकांना? दसऱ्यानिमित्त काय, आज एकच दिवस असतो आपल्याला पूर्ण वर्षात की तो कंपनीमध्ये आपण सेलिब्रेट करू शकतो आणि खूप आनंदाने सेलिब्रेट करतो. आणि आता नुकतेच डीजेचं सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आपण डीजेला जाऊया आता. तुम्ही काय दसरा सांगाल? म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि त्यात आपल्या कंपनीत पूजा वगैरे ते सगळे सजून धजून आलेले आहे आणि आपण थोड्याच वेळात आता गाणे डान्स करायला सगळेजण फुल राडा करू आज. वा. आणि फुल एन्जॉय करायला डान्स. धमाल, ब्लॉग फुल टू धमाल गेला पाहिजे सगळीकडे. Yes, definitely. आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आमच्या कवीच्या चॅनलला. ओके मराठी कवी. ओके.
कानामध्ये गझुबा फुलं झुल्याचं ग मोती खरं येला
नवरत्न